महाविकास आघाडीत मुंबईतल्या 36 जागांवर चर्चा जोरदार सुरू आहे। त्यापैकी कुर्ला, वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिमसाठी महाविकास आघाडीतले तिन्ही नेते आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर 6 जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे आता हा पेच सोडवण्यासाठी मॅरेथॉन बैठका सुरू असल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर यांच्याकडून। देवेंद्र, महाविकास आघाडीमध्ये कुर्ला, वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिमसाठी मवियातले तीनही नेते आग्रही असल्याची माहिती मिळतेय। तर यामध्ये नेमकं काय होतंय आणि या जागा कोणासाठी सुटल्या जाऊ शकतात? किरण, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं बैठक सत्र जे आहे ते सातत्याने सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। गणेशोत्सवापूर्वी देखील महाविकास आघाडीच्या काही बैठका पार पडलेल्या ना, आता आपण बघतोय की गणेशोत्सव पार पडल्यानंतर लगेचच महाविकास आघाडीच्या बैठकांना सुरुवात झालेली आहे। काल देखील महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि आज आणि उद्या देखील महाविकास आघाडीच्या बैठका ज्या आहेत त्या जागा वाटपासंदर्भात पार पडणार आहेत, अशा पद्धतीची आपल्याला माहिती मिळते। त्यामध्ये प्रामुख्याने मुंबईच्या जागांवरती चर्चा होते आणि मुंबईचं जागा वाटप जे आहे ते जवळपास निश्चित झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। मात्र काही जागा ज्या आहेत त्यावरती रस्सीखेच सुरू आहे। खास करून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये ही रस्सीखेच सुरू असल्याची आपल्याला माहिती मिळते। त्याबरोबर काही जागा आहेत त्यावरती तिन्ही पक्ष जे आहेत महाविकास आघाडीमधले ते क्लेम करताना पाहायला मिळतात आहे। जसं आपण सांगितले कुर्ला, वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिम या तिन्ही जागांवरती महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांचा क्लेम आहे। त्यासोबत काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यामध्ये 6 जागांवरून रस्सीखेच सुरू आहे। त्या जागा कुठल्या आहेत हे मी आपल्याला सांगतो। भायखळा, कुर्ला, घाटकोपर पश्चिम, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व आणि माहीम या 6 जागांवर या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। स्वाभाविक आहे, मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि मुंबईमध्ये ठाकरे गटाला देखील विधानसभेच्या अधिक जागा अपेक्षित आहेत। त्यासोबत काँग्रेस देखील त्यांना देखील अधिकच्या जागा मिळाव्या यासाठी आग्रही आहे आणि त्यामध्ये काही जागांवरती रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे काही जागांमध्ये अदलाबदली होऊ शकतील आणि आता ह्या ज्या काही 6 जागांवरती तिढा कायम आहे त्या नेमका कसा सोडवला जातो हे महत्त्वाचं आहे। आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी जी माहिती सांगितलेली आहे त्यानुसार लवकरच जागा वाटप जे आहे ते पूर्ण महाविकास आघाडीचं होईल आणि खास करून मुंबईबाबतचं जे जागा वाटप आहे त्याची जवळपास निश्चिती होत आलेली आहे। फक्त या 6 जागांचा तिढा आहे आणि तो देखील सोडवला जाईल, अशा पद्धतीची माहिती महाविकास आघाडीकडून मिळते। किरण, नक्कीच देवेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।